ही तर आनंदाची बातमी आहे. क्या बात आहे. अभिजितच्या वडिलांची नोकरी, त्यांची अब्रू, त्यांची मनशांती अनिरुद्धच्या एका कारवाईमुळे सुपर्ब सुपर्ब. जय, आता ही एकच गोष्ट आपण तिघांच्याही विरुद्ध वापरायची. म्हणजे माझा रायवल अनिरुद्ध, तुझा रायवल अभिजित आणि आपली कॉमन रायवल शमिका. काय? ऑफकोर्स त्यासाठीच तर मी इथे आलोय ना. म्हणलं तुला सगळं सांगावं आणि इथून डायरेक्ट घरी जावं आणि आजी आणि मामांना हे सगळं असं मस्त मीठ मसाला तडका मार्के सगळं सांगून टाकायचं आणि मग संध्याकाळी आपल्या फार्म हाऊसवर पार्टी. अभिजित आणि शमिका यांच्या तुटलेल्या लग्नाचं सेलिब्रेशन, यांच्या अमर प्रेम कहाणीच्या दी एंडचं सेलिब्रेशन. विश मी बेस्ट ऑफ लक. बाय. जय, नाही, हे सेलिब्रेशन आपण राखून ठेवूया. येस जय, हे लग्न नको थांबवूया. हे लग्न होऊन जाऊ दे. येस. अरे असं काय बघतोस, खरं सांगते मी, होऊन जाऊ दे हे लग्न. अगदी थाटामाटा हजारो लोकांच्या समोर प्रचंड खर्च करू दे यांना. सुपर फंक्शन होऊ दे बघ. असा इव्हेंट ना की त्याची चर्चा झाली पाहिजे. तरच जेव्हा हे लग्न तुटेल तेव्हा त्याच्या तुटण्याचा जोरदार आवाज होईल. हा इव्हेंट जर कोणी पाहिलाच नाही तर काय फायदा. हे असं वाजत गाजत केलेलं लग्न जेव्हा मोडेल तेव्हा त्याच्याबद्दल चर्चा होईल, तेव्हा लोक गॉसिप करतील आणि मग आपलं आयुष्य इंटरेस्टिंग होईल, नाही का? होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे. जय जय, फ्लाइट टेक ऑफ झाल्यानंतर जेव्हा ऍक्सिडेंट होतो ना तेव्हा जास्त लोक मरतात. मग तसंच होऊ दे ना. या सगळ्यांचं आनंदांचं अपेक्षांचं फ्लाइट असं छान टेक ऑफ होऊ दे बघ. जितक्या जास्त उंचीवर जातील ना तेवढे जोरात पडतील आणि ते जोरात पडले की आपल्याला खूप मज्जा येईल. What do you say? Congratulations. Thank you, sir. Thank you. धन्यवाद. Thank you so much. हे तुझ्या अवॉर्डसाठी आहेच, पण तुझं लग्न ठरलंय त्याच्यासाठी सुद्धा आमच्या सगळ्यांकडून. समजलं? अरे बापरे, तुम्ही सगळ्यांना सांगितलं की काय? हा, म्हणजे मला राहवलं नाही. तू खूप चांगला आहेस अभि, एक चांगला आरजे आणि एक चांगला माणूस म्हणून तू सगळ्यांना आवडतोस. म्हणून तुझा आनंद मी इतर सगळ्यांशी शेअर केला. बस, बाकी तू लकी आहेस. रॅदर तुझी फियांसी तुझ्यासाठी लकी आहे. तिच्यासाठी तू इतके प्रयत्न केलेस म्हणून तुला बेस्ट आरजेचा अवॉर्ड मिळाला ना. हो सर. सर, मी आज जो काही आहे तो फक्त तिच्यामुळेच. नाही म्हणजे आई वडिलांनी मला मोठं केलं, शिक्षण दिलं. हे जरी खरं असलं तरी तिला मिळवण्यासाठी मला नेहमीच चाकोरी बाहेर जाऊन काहीतरी विचार करावा लागला आणि त्यासाठीची हिंमत, त्यासाठीचं बळ तिनेच मला दिला. सर, आपण नेहमी म्हणतो की प्रेमात पडल्यानंतर तुम्ही तुमची ध्येय, तुमची उद्दिष्ट, तुमचे गोल्स विसरता. माझ्या बाबतीत नेमकं उलटं झालंय. माझ्या प्रेमानंच माझ्यासमोर वेगळी ध्येय, काही नवीन गोल्स उभी करून ठेवली आणि
ती अचीव करण्यासाठीची ताकद, हिम्मत हे सुद्धा दिला. माझं तिच्यावर खरंच मनापासून प्रेम आहे. सर, मी आज जो काही आधीच्या पेक्षा जरा जास्त चांगला आहे तो फक्त आणि फक्त तिच्यामुळेच. वेडी आहेस का तू जरा? कसली घाबरलीस ग? आणि वेडी मी नाही, वेडी तू आहेस. काय वेड्यासारखं हसत बसलीस तू? फुल टू सायको दिसत होतीस, कळलं ना? शट अप शमी, मी उगाच हसत नव्हते. बर, अगं मी लहानपणीचे फोटोज बघत होते तुझे. हे बघ, मी आणि माई तुला फॅन्सी ड्रेस साठी कसं तयार करायचो एकदम उत्साहाने, आणि काय धमाल यायची. ही बॅग कशाला आहे? ही अगं काय नाही, यात मी आपल्या दोघींसाठी ब्रँडेड कॉस्मेटिक्स आणलेत. म्हणजे फेस पॅक, लोशन वगैरे वगैरे वगैरे. लग्न आहे माझं, आपण दोघी अशा दिसलो पाहिजे ना की सगळ्यांचे होश उडले पाहिजेत. करेक्ट. माहितीये, लहानपणी ना तुला लिपस्टिक लावायची फार सवय असायची, आणि लिपस्टिकने तुझे ओठ खराब होऊ नये म्हणून मग माई तुला कोकमचा रस लावायची. आठवतंय. माई पण ना. हे बघू कोणते कोणते फोटो आहेत. काय झालं? काय नाही का, किती सुंदर आठवणी फोटोमध्ये जपून ठेवल्यात ना आपण. म्हणून असं वाटलं की हे शेवटचे हक्काचे दिवस माझे तुझ्या बरोबरचे हे विसरून नको जायला ना. म्हणून हे सुद्धा फोटोमध्ये बंदिस्त करून ठेवलेत मी. नाहीतर हे क्षण सगळे निघून जातात का, फक्त आठवणी राहतात फोटोजच्या रूपाने. सासरी गेल्यावर आठवणींचे फोटोज बघूनही कधी तुझं मन भरलं नाही तर हक्काने इथे ये. फोटो बाहेरची तुझी ही आशुदी तुझी वाट बघत असेल. अगं आई ग, आई आई आई, देवा, आई ग, देवा पांडुरंगा, नको रे बाबा, आता मरण यातना व्हायला लागल्यात. हे पाय कापून तरी टाकायला हवेत. आई ग, आई आई. अरे आजी, काय बोलतेस तू? आई आई आई, काय बोलतेस तू? काय झालं तुला? अरे संधिवात झालाय रे, मरणाचे पाय दुखतायत बाबा. एवढंच ना? अरे हळू हळू मेल्या, हळू. आई ग, नाही नाही ते. आई ग, देवा देवा देवा. आता बरं वाटतंय का? बरं वाटतंय. मग आपली कुणीतरी सेवा करतय या जाणीवेनेच अर्ध बरं वाटतं बघ. नाहीतर या घरात याची जाणीव कुणालाच नाहीये. काही म्हणतेस ते मनात येईल ते. एक हाक मार बघ, सगळे धावून येतात की नाही बघ.
आले धावून सगळे, गेलेत सगळे बाजारात मिरवायला. का? लग्नाची खरेदी. मला एकटीला म्हातारीला ठेवलं इथे घर राखायला. अगं लग्नाची खरेदी आता आपल्या अभिच्या लग्नाची खरेदी नाही का? मग मग जाणार नाहीत का सगळे? अभिजीतच्या लग्नाच्या खरेदी आता सगळेच जाणार. आणि आता थोडेच दिवस गे, मग काय तुझी नाचून येणार, ती मस्त तुझी सेवा करणार, तू आम्हाला विसरणार. ती सेवा करणार. येताना नवनवीन अपशकून बरोबर घेऊन आली नाही म्हणजे मिळवली. सेवा करणार. आवळ मेली, आवळते पाय म्हणजे भयंकर दुखत आहेत रे. ऐक आई आई आजी, ऐक. नाही बाकी कोणी काही म्हणू, पण या घरात तू जे काही बोलतेस, तुझे जे काही विचार असतात ना, मला फार पटतात खरोखर. आणि मला कळतंय तुला कसली भीती वाटते ते. आता काय करू शकतो? ती गोष्ट होऊन गेली आहे, ती होऊन गेली. ती गोष्ट आपण थांबवू तर नाही शकत ना, हो की नाही? काय होऊन गेले? आपला अभिजित, आपला अभिजित आता आपला अभिजित राहिला नाही. पाय चेपायचा, साच करायचा आता करतो का? आता करतो का? कारण आता फक्त शमिका आणि शमिका, फक्त शमिकाच उरली आहे त्याच्या आयुष्यात. आज काय तर शमिकाला आणायला जायचंय, उद्या काय तर शमिकाला सोडायला जायचंय, परवा काय तर शमिकाच्या वडिलांनी सांगितलेली ती अट पूर्ण करायची आहे. म्हणजे आपल्या घरच्या प्रती, आपल्या घरातल्या व्यक्तींप्रती काही जबाबदाऱ्या असतात की नाही? शमिकाच्या बाबांनी सांगितलेली अट पूर्ण करण्यामागे तो जे काय धावपळ करतोय, जे काय पळापळ करतोय, किती जीवाला त्रास. हेच सांगते मी. पण कोणाला पटलं तर ना. पण मी खमकी आहे, मी नाही कोणाचं ऐकून घ्यायची. करेक्ट, अगदी करेक्ट. आता जशी खंबीर आहेस ना, अगदी तशीच राहा. शमिका आज जशी वागते तशीच उद्याही वागेल याची काय गॅरंटी आहे ना? अजी कसं असतं ना, लव्ह मॅरेजेसचे खरे रंग नंतरच कळतात. लव्ह मॅरेजेस की अरेंज मॅरेजेस, आजचा टॉपिक. लव्ह मॅरेजेस नंतर प्रेमाचे खरे रंग कळतात की अरेंज मॅरेज मध्ये प्रेमाला नवीन रंग मिळतात? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय मला जाणून घ्यायला आवडेल. मला पटकन फोन करा. तुम्ही काय प्रेफर करता? अच्छा, आणि बेसिकली तुमचं लग्न झालंय का, आणि जर झालं असेल तर कुठल्या प्रकाराने झालंय हे सुद्धा मला सांगा. लव्ह की अरेंज? आणि अर्थात त्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा आपण प्रॉब्लेम दूर करूच यात, कारण तुमचा मित्र आरजे अभिजित इथे बसलेला आहे माझी या प्रियाला प्रीत कळेना या शो मध्ये. अच्छा, बेसिकली लग्न म्हणजे काय याचं उत्तर तुमच्यापाशी काय आहे यावर ठरतो तुमचा ऍटिट्यूड, आणि त्यातून मिळतं तुमच्या या प्रॉब्लेमचं सोल्युशन. काय असतं लग्न? दोन मनं जुळणं, एकमेकांच्या नजरेतलं एकमेकांना कळणं, लाईफ टाईम हनीमून की मर्यादांचं रेशमी बंधन? जे काही तुमचं मत आहे मला ऐकायला आवडेल. मला पटकन फोन करा, तुमच्या कॉलची मी वाट बघतोय. आणि तोपर्यंत जे अजूनही लव्ह किंवा अरेंज कुठल्याच लग्न बंधनात अडकलेले नाहीयेत अशा माझ्या बॅचलर मित्रांसाठी खास गाणं. बॉस तुमच्या फियांसेला सांगा की डोली लेके तुम्ही लेने के लिए मैं आ जाऊंगा. ऐकत रहा माझी या प्रियाला प्रीत कळेना ऑन मुंबई तडका 99.9 FM. मी तुमचा आरजे म्हणजेच मित्र अभिजित. डोली सजा के रखना, मेहंदी लगा के रखना. काय बोरिंग आरजे रखना काय कसली जुनाट गाणी आहे. हॅलो, बरी आहेस ना तू अश्वती? नाही तर काय, काहीतरी चांगलं आणि रॉकिंग गाणी असं काहीतरी लावायचं ना. म्हणजे अगं हे काय मेहंदी लगा के रखना अश्वती? अगं
हे बघ तू जे काय बोलतेय ना मला अजिबात आवडले. माहितीये माहितीये स्वतःचं लग्न ठरलंय, गर्लफ्रेंड साठी गाणी वाजवतात हे बघ रेडिओवर. हे बघ मला ना खूपच चढू नकोस, मी तुला आत्ताच सांगते. आशुदी हे काय चालवलंस तू? आणि काय म्हणे तर बेस्ट चार्ज आहे, सर्वात बेस्ट. कोणी पण करू शकता हे सगळं. हो काय तू काय नाही करत आहे? बेस्ट चार्ज आहे, बेस्ट चार्ज. तू मारणार आहेस मला, कॉन्टॅक्ट करणार आहेस माझ्याशी. रिया, तुला आठवतं आपण पण अशी किती धमाल करायचो नाही? किती चिडवायचो एकमेकांना. तेव्हा तर आशुदी होती पण तिची मेमरी सुद्धा परत आलेली नव्हती. किती प्रॉब्लेम्स मध्ये आपण साथ दिली एकमेकांना. आणि आता जर सगळं ठीक आहे तर तू जॉईन नाही होणार का आम्हाला? आय विश माझा मेमरी लॉस झाला असता तर बरं झालं असतं. आणि असंही मला या फालतू मेमरीज लक्षात ठेवायच्या नाहीयेत. आणि तुम्ही दोघींनी मला आठवण करून देण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. ओके रिया, वा विभा, या तुझ्या खिरीबद्दल तुला नोबेल प्राइज दिलं पाहिजे. पण आज सण नाही, वार नाही, गोडधोड कशासाठी केलेस? काय लग्नाचे दिवस आहेत, मला तर वाटतं लग्न होईपर्यंत रोज गोडधोड केलं पाहिजे. हा आता ज्यांना पोटदुखीचा डायबिटीस आहे त्यांनी गोड खाऊ नये. काय ना, गुरुजी आले होते. त्यांनी सांगितलं की दोघांच्या पत्रिका अगदी 100% जुळतात म्हणून. आणि मुहूर्तही काढून दिलाय. 9 एप्रिलचा मुहूर्त आहे बरं का. वाह आत्या, क्या खीर बनाई है. कसम उस खुदा की, मी जर राजा असतो ना तर गळ्यातली माळ अशी तोडून दिली असती तुला. अरे हे बघ, आपला राजा आला. अरे राजा नाही रे, आता नवरदेवाला म्हणायचं. नवरदेवा काय आई, जमलास? पाणी देऊ का खीरच खातोस? खीरच खातो. अरे खीर नको आणि पाणी नको, नुसतं त्याला लग्नाची तारीख कळव, सगळा थकवा पळून जातो का नाही बघ. म्हणजे
गुरुजी आले होते, तुमच्या दोघांच्या पत्रिका 100% जुळतात असं म्हणाले आणि 9 एप्रिलचा मुहूर्त काढून दिला आहे. अभि, आता दिवस खूप कमी राहिलेत, खूप कामं करायची राहिलेत. उद्या शालूची खरेदी करणार आहे, तर शमिकाला फोन करून सांग की तिने आमच्या बरोबर यायचंय, तिला घेऊनच जाणार होता मी, न विसरता. आत्या, अरे ओ आत्या, कितनी भोली है रे तू. तुझे पता नहीं ये लड़का कितना बदमाश है रे. अगं आत्या, हा अभय ना जसा श्वास घेतो, जेवतो, झोपतो, तितका सिन्सिअरली शमिकाला फोन करत असतो हा. अरे याला आवरा रे कोणीतरी. आणि चंदू, प्लीज मेघनाला फोन कर जरा. अहो, तुम्ही त्या राजांशी बोलात का? त्यांना तारीख कळवायला पाहिजे, नाही तर गोंधळ होईल सगळा. आणि तयारी करायला पाहिजे. कसं काय होणार सगळं कोणासोबत? इतकी काळजी वाटते मला ना. नको त्या गोष्टीची काळजी करणं हा आपल्या इथल्या बायकांचा छंद असतो की काय? मला अशी शंका लागली अभि. आई, तू अजिबात काळजी करू नकोस. आणि मेघनाचंच म्हणत असशील ना, तर मी तिला फोन करून म्हणतो की बाईसाहेब लवकर या, जी कुठली पहिली फ्लाईट मिळेल त्याने तडक इंडियामध्ये ये. आणि आम्ही सगळे खूप मिस करतोय हे पण सांगेल. ठीक आहे? खरंच खूप आठवण येते रे तिची. खीर वा, जोरदार झाली. हो, बाबांनी नोबेल प्राइज दिलं मला आज. चला, म्हणजे राजाकडूनही पावती मिळाली तुला. आणि या राजांकडनं मोत्याचा हार मिळाल्याशिवाय मला. अरे बापरे राजा साहेब, तुम्ही एवढं आईचं कौतुक करताय, पण सगळ्यांनाच आवडले असं नाही.